तर बाबांनो, गुलमर्गमध्ये आम्ही फायनली इथं पोचलेलो आहे. पोचल्यानंतर ना असलं खतरनाक वातावरण झालं की नाही, जबरदस्त स्वर्गात आल्यागतच वाटलं. तर खरोखर लाईफ आहे इकडं. आलो इथं ते आम्हाला जायचं होतं त्या रोपव्यातनं बसून गंडोला म्हणते, तिथं गंडोला झाला. तिकीट बुकिंग केलं. रांडेची नुसता इथं गंडोजात नुसता पैसे छापाचा धंदा करतात लवडी. इथं काही खऱ्याच नाही. इथं आलं तर आपल्या वैयक्तिक आपण स्वतः जे काय करायचे. नाहीतर इथली गायड 3 लोक आहेत की नाही, सगळी माधरचोत लवड्याचे आहेत आणि सगळी नुसता गंडोजात पैसे कसं काढायचं फक्त त्यांच्या ध्यानात असे. त्यामुळे आम्ही काय कोणाला पैसे काय आम्ही दिलेलोच नाही. सगळे जे काय आम्ही बुक करायचे आमच्या मोबाईलवर केलं. फायनली आम्ही बसलो बघा लिफ्टमध्ये. मग काय पुढं आल्यानंतर ना असं खतरनाक दिसाल तर की नाही, लय डेंजर म्हणजे डेंजर. आणि वर येताना असं त्या लिफ्टमध्ये बसल्या तर की नाही आमची गाण आधीच पोक कराल ती. असलं भीती वाटालते की नाही, लय जोरात भ्या वाटालती. असं वाटालतं कधी जाऊन एकदा पोचीन वर असं वाटालतं. तवर आमच्या बाजूला बसलेल्या त्या रांडेजानं एकट्यानं आमच्या पायात साप सोडला. तर रांडेजानं लावड्यानं म्हणला 2018ला 7 जण मेल्यात म्हणला. हे ऐकून तर आणि गाण हातभर फाटली. मग काय ही म्हातारी तर समोरच्या ऐकून आणि गार पडलेली ती आणि आमचं पण अंगार पडलेलं. कवा पुसतोय असं झालं. फायनली आम्ही इथं वर आलो पोचलो बघा. इथं जाग्यावर उतरलो. ह्याच्या पुढचा बॉक्स तुम्ही बघत राहा. त्यावर लाईक शेअर कमेंट करा.